उन्हाळी वाळवणाचे प्रकार करतोय तर बटाटा वेफर्स झालेच पाहिजे की नाही. आता महाशिवरात्र जवळ आली, बटाट्याचा कीस करतो, वेफर्स करतो. बरं, हे वेफर्स वर्षभरासाठी तुम्ही साठवून ठेवू शकता. अतिशय पांढरे शुभ्र राहतात आणि एकदम रुचकर लागतात. तर सगळ्यात महत्त्वाची टीप आहे बटाटा वेफर्स करताना की तुम्ही बटाटा कुठला निवडता. तर बाजारात आहे ना 2 प्रकारचे बटाटे येतात. एक असा टपोरा मोठा बटाटा येतो ज्याला इंदोरी बटाटा म्हणतात, जाड सालीचा बटाटा असतो. आणि दुसरा हलकासा पिवळसर छोटा आकाराचा आणि पातळसर बटाटा असतो. तर बटाटा वेफर्स किंवा उन्हाळी वाळवण करताना इव्हन फिंगर चिप्स करत असाल, बटाट्याचा कीस करत असाल तर हा बटाटा इंदोरी बटाटा घ्यायचा. तर आत्ता मी हा 1 किलो इंदोरी बटाटा घेणार आहे. बटाटा विकत घेताना आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे बटाटे असे गोल मटोल घ्या. शक्यतो असे उभट किंवा लंबुळके नको. असे गोल मटोल घेतले ना की त्याचे वेफर्स देखील असे राऊंड राऊंड पडतात. उभट असेल तर उभट वेफर्स पडतात. तर आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे यावर माती खूप असते, त्यामुळे ही माती प्रत्येक बटाट्यावरची माती स्वच्छ धुवून काढायची. जरा आहे ना असं रगडून रगडून काढा, बऱ्यापैकी माती असते याची. आता पुढे बटाट्याची साल काढून घ्यायची. बटाट्यावरचे साल काढून झाले की पुन्हा एकदा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा. 40 रुपये किलोने बटाटा मिळालाय. वरचा 10 रुपये खर्च जरी पकडला तरी 50 रुपयात 1 किलो बटाट्याचा वर्षभर टिकणारा हे वेफर्स तयार होतात. आता बटाट्याचे वेफर्स पाडायचे. हे स्लायसर मिळतं बाजारात कुठे, त्याने हे स्लाइस करून घेऊया. स्लायसर नसेल तर सुरीने पातळ काप केले तरी काहीही हरकत नाही. पुन्हा म्हणाला स्लायसर नाही म्हणून बटाटा वेफर्स नाही केले, सुरीने देखील पातळ काप करू शकता. आता हे एकसारखे काप करण्यासाठी खूप पातळ नका करू, हलकेसे जाड ठेवा. काय होतं, खूप पातळ केले ना तर ते बटाट्याला असं टेक्स्चर नाही येत वेफर्सला, म्हणून हलकेसे जाड ठेवा आणि स्लायसर असं आडवं ठेवा आणि मग बटाटा एका डिरेक्शनला स्लाइस करा. हे बघा, हे स्लायसर आडवं ठेवून असं एका डिरेक्शनला स्लाइस केलं की काय होतं बघा, हे ना छान असे राऊंड राऊंड स्लायसेस पडतात. तुकडे नाही पडत अजिबात या स्लायसेसचे. मस्त एकसारखे होतात, राऊंड राऊंड होतात. आणि जाडी बघायची, साधारण 1 ते 1.25 mm थिकनेसचे ठेवायचे, खूप पातळ नका करू. आता एक बटाटा झालेला आहे. याच प्रकारे सगळे करणार, पण हे स्लाइस करून झाले की लगेच पाण्यामध्ये शिफ्ट करायचं, नाहीतर मग काळे पडतात. हे बघा काय सुरेख स्लाइसेस झालेत, मस्त असे गोलाकार आणि एकसारख्या जाडीचे पडले. आता हे पाण्यात राहतात. आता याच प्रकारे सगळे बटाटे काप करून घेऊ. चला, आता हे बटाटे ना ही अगदी महत्त्वाची टीप आहे. बटाटे आपल्याला कमीत कमी 4 ते 5 वेळा पाण्यामधून खळखळून असे स्वच्छ धुवून त्यातलं स्टार्चचं पानं जितकं शक्य असेल तितकं काढून घ्यायचं. आता ही पहिली बॅच आहे, हे पाणी काढून घेऊयात आपण. आता पहिलं पाणी निघालं की पुन्हा पाणी भरायचं आणि पुन्हा हे स्वच्छ धुवून घ्यायचं. असं 4 ते 5 वेळा रिपीट करूया. हे फेसाचं पाणी आहे ना कमी होईपर्यंत धुवायचं, म्हणजे आपले बटाटा वेफर्स अजिबात काळे पडत नाही. ही प्रोसेस जर तुम्ही अवॉइड केलं ना ते काळे पडतात किंवा पिवळसर रंग येतात. बटाटे स्वच्छ धुवून घेतले. यावर आता अजिबात फेसचं पाणी नाही. आता हे पाण्यातून काढून बाजूला ठेवूया. पाणी सगळं काढूया. आता कुंड्यामध्ये पुन्हा मी स्वच्छ पाणी घेतलं. यामध्ये तुरटी घालते, फिरवणार नाहीये, अख्खा खडा घालते, कारण काढून हा परत मला धुवून रियूज करता येतो. हवं तर 1 चमचा तुरटीची पूड घातली तरी चालेल, अख्खी तुरटी नसेल ठेवायची तर. हा असा तुरटीचा खडा ठेवते. 1 चमचा पूड टाकली तरी काही हरकत नाही. आणि हे वेफर्स या तुरटीच्या पाण्यामध्ये घालायचं आणि 10 मिनिटं तुरटीच्या पाण्यामध्ये हे सोक करण्यासाठी ठेवून द्यायचं. चला, आता 10 मिनिटाच्या वर थोडे झालेत. तुरटीचा खडा काढून घेते आणि यात वेफर्स मधलं पाणी उपसून काढायचं. तुरटीमुळे बघा हे छान असे कडक होतात, स्टीफ होतात आणि सुकले ना तरी वळत नाही, म्हणून मग तुरटीचा इथे वापर करतो. आणि तुरटीमुळे मुख्य म्हणजे हे वेफर्स पांढरे शुभ्र व्हायला देखील मदत होते. पाणी पूर्ण उपसून घ्यायचं. पुढची आणि महत्त्वाची टीप, हे पाण्यामध्ये उकळताना पाणी दणकून उकळी आली पाहिजे. कोमट पाण्यात, गरम पाण्यात हे चिप्स सोडायचे नाही, नाहीतर काय होतं त्यातला खूप स्टार्च रिलीज होतं. कडकडून पाण्याला उकळी आली कीच मग त्यामध्ये हे वेफर्स घालायचे. हे बघा छान उकळी फुटली पाण्याला. आता यामध्ये मीठ घालायचं. 1 टेबलस्पून मीठ पुरेसं होतं. आणि हे जे बटाटा वेफर्स आहेत हे सगळे यामध्ये घालायचे. आता या पाण्यात
जेमतेम आपल्याला 5 मिनिटं हे शिजवायचे. हलकेसे मऊ झालं पाहिजे त्याचं चिप्स तितकंच. आणि हे शिजत असताना या पाण्यातही थोडी तुरटी फिरवायची, म्हणजे बटाटा वेफर्स छान पांढरे शुभ्र व्हायला मदत होते. आधीच तुरटीचं पाणी करून मऊ उकळी काढली तरी काही हरकत नाही आणि वरणं अशी लावली तरी काही हरकत नाही. आणि गरम पाण्यात घातलं ना की 1-2 मिनिटांनी हे असं ढवळायचं, म्हणजे मग ते एकसारखे शिजले जातात. अगदी 5 मिनिटं झालेत गरम पाण्यामध्ये हे शिजायला ठेवलेत. आता हे शिजलेत कसं ओळखायचं? यातला एखादा वेफर्स उचलायचा जो शिजलाय, हलकीशी गरम वाफ जाऊ द्यायची, दुमडून बघायचा, हा छान फोल्ड झाला, तुकडा नाही पडला, असा छान लवचिक झाला, याचा अर्थ तो शिजलाय. आता याच्या पुढे हे ओव्हरकुक करायचं नाही. ओव्हरकुक केलं ना की त्याला खूप स्टार्च सुटतं आणि जवळपास मग बॉइल्ड पटेटो होतो तो. त्यामुळे अगदी 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये मोर दॅन इनफ आहे. हे बघा, जसं हवं तसा हा दुमडला जातो, लवचिक झालाय. आता गरम पाण्यातून हे काढून चाळणीमध्ये ठेवूया. पाणी घेऊ नका, पाणी पूर्ण निथळा आणि हे चाळणीमध्ये काढूया. आता लगोलग हे वेफर्स एखादा सुती कापड किंवा असं प्लॅस्टिकवर काढून घ्यायचं. आणि ही अगदी महत्त्वाची टीप आहे, एकावर एक नका ठेवू, असे लांब लांब पसरवून ठेवा. म्हणजे काय होईल ना, आपल्याला एकसारखे वेफर्स मिळतील, एकमेकाला चिकटणार नाहीत. बटाटा वेफर्स सगळे असे सजवलेत. आणि पुढची महत्त्वाची टीप म्हणजे हे अजिबात उन्हामध्ये सुकायला ठेवू नका. हे असेच कोरड्या हवेखाली फॅन खाली सुकवून घ्या. 2 दिवस घरामध्ये सुकवले की फक्त 1 तासभराचं बाहेरचं ऊन द्या, तेवढं पुरेसं आहे. पण असं फॅन खाली जर सुकवलं ना, अजिबात काळे पडणार नाही, पिवळे ढूस होणार नाहीत. हे बटाटा वेफर्स एक पूर्ण दिवस आणि रात्र सुकवून घेतले, एकदम ड्रायआउट झालेत. हे बघा, एकदम ट्रान्सपरंट झालेत. आता हे उन्हामध्ये 1 दिवस ठेवायचे. 1 दिवस म्हणजे एक साधारण 2 ते 3 तास ठेवा, खूप वेळ नका ठेवू. पण हे असं ड्रायआउट करून घेणं खूप गरजेचं आहे, म्हणजे ते वर्षभर टिकतात आणि त्याला जाळी आळी लागत नाही. त्यामुळे ऊन दाखवणं गरजेचं आहे, जरी सुरुवातीचे 1-2 दिवस तुम्ही उन्हात नाही ठेवलं तरी. चला, इथे बटाटा वेफर्स कडकडीत उन्हामध्ये 2 तास ठेवलं होतं आणि हे छान सुकलेले आहेत. आता हे तळूयात. बरं, काय होतं ना, बऱ्याचदा वेफर्सला जाळी आळी लागते. मग काय करायचं? कुठलाही वाळवणाचा पदार्थ असो, पावसाळा सुरू व्हायच्या आधी त्याला, म्हणजे मे महिन्याच्या मिड मेला किंवा मे महिन्याचा 3रा आठवडा वाळवणाला एक ऊन दाखवावा आणि मग डब्यात भरावे, म्हणजे मग त्याला जाळी आळी लागायची शक्यता कमी होते. आता हे तळूयात मस्त. वा वा वा, बघा बटाटा वेफर्स काय मस्त फुललेत. क्या बात आहे. वा, बघा मस्त फुलतात, अजिबात कुठे डेन्स राहिलेलं नाही आणि वाळवलेले वेफर्सही अजिबात काळे झालेले नाही. आता हे टिश्यू पेपर, हे बघा, पुन्हा एक बॅच दाखवते. एकूण एक वेफर मस्त फुलतो आणि अजिबात आहे ना डेन्स झालेला नाही किंवा त्याचा रंगही बदलत नाही. क्या बात आहे. असं झालं ना की करायलाही मजा येते, म्हणजे थांबावंसच वाटत नाही. चला, अजून एक बॅच तळूया. आलू चिप्स कमाल दिसतात. आता हे खायचे कसे? यावर थोडंसं लाल तिखट, थोडंसं काळा मीठ किंवा चाट मसाला, जिरं पूड टाकून भुरभरून कमाल लागतात आणि वर्षभर छान टिकतात. म्हणजे एकदा फक्त किसून वाळवून ठेवायचे की वर्षभराचं तुमचं काम झालं. उपवास असला की काढायचं, तळायचे आणि असे पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.